नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती निफाड येथे सुरू असलेल्या शिक्षक परिषदेचे आंदोलनाचा दिवस 6वा असून आज आमरण उपोषणासाठी माननीय संजय पगार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक पंचायत समितीच्या गेटवर बसले होते. परंतु त्यांच्या मागण्या आज आमरण उपोषणासाठी बसल्यानंतर मान्य झाल्याचं समजत आहे. आपण थेट जाऊयात निफाड येथे आणि बघूयात तेथील शिक्षक परिषदेचे संजय पगार व पदाधिकारी काय म्हणतात ते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गेल्या 6 दिवसापासून पंचायत समिती निफाडच्या आवाराबाहेर आंदोलन सुरू आहे. 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीच्या पडताळणीतील अक्षम्य अशा दिरंगाईबद्दल आणि ती दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई जोपर्यंत प्रस्तावित होत नाही तोपर्यंत शिक्षक परिषद हे बेमुदत आंदोलन सुरू ठेवील अशा स्वरूपाचा इशारा आपण पंचायत समिती प्रशासनाला दिला होता. गेल्या 5 दिवसाच्या आंदोलनामध्ये अनेक वेळेला त्यांनी अनेक आश्वासनाचे पत्र देण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षक परिषद ही आपल्या मुद्द्यावरती कायम राहिली आणि आज पंचायत समिती प्रशासनानं संबंधित सर्व मागण्या मान्य करून त्या संबंधाचं पत्र देऊन संबंधित असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन पुढील कारवाईसाठी सदरचा अहवाल हा माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे. सदर 6 दिवसाच्या आंदोलनाने शिक्षक परिषदेला हे एक अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे. हा एक परिषदेचा मोठा विजय झालेला आहे. या विजयाबरोबरच शिक्षक परिषदेनं संपूर्ण जिल्हाभर सर्व पंचायत समित्यांना या स्वरूपाचे निवेदनं देऊन आणि जिल्ह्यातील जवळजवळ 11,000 शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांची पडताळणी बाकी आहे त्यांची पडताळणी करून घेण्यासाठीचा पाठपुरावा येत्या कालावधीमध्ये शिक्षक परिषद करणार आहे. शिक्षक परिषद याबरोबरच लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सर्व पंचायत समित्यांना बाहेर फलक लावून कोणती सेवा किती वेळात द्यावी, जर ती सेवा त्या वेळेत उपलब्ध झाली नाही तर त्या संबंधीचे प्रथम अपील, द्वितीय अपील किंवा त्या पुढील अपील करण्यासाठीच्या मार्गदर्शन संबंधित शिक्षकांना करून निश्चितच संबंधित असलेल्या पंचायत समितीच्या प्रशासनावरती यापुढे अंकुश ठेवण्याचं काम शिक्षक परिषद येत्या कालावधीमध्ये करणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा संजय पगार सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पगार सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पगार सर, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिक्षक परिषदेचा विजय असो, शिक्षक परिषदेचा विजय असो. आजचा हा जो लढा आहे गेल्या 24 तारखेपासून सुरू असून त्याच्यामध्ये बरेचसे ट्विस्ट पण आलेत. पण एक लक्षात घ्या, हा शिक्षक परिषदेने आणि शिक्षकांच्या एकजुटीने लढला गेलेला अभूतपूर्व असा लढा आहे. ज्या संघटनेची सुरुवातच आमरण उपोषणापासून होते 2016 सालाच्या, तर त्याच परिषदेला आज हे अभूतपूर्व यश पण आलेलं आहे. पण एक लक्षात घ्यावं की हे आंदोलन निफाडपुरतं मर्यादित नसून याचे पडसाद संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला याची दखल घ्यावी लागणार आहे. आणि मित्रो, या पुढच्या काळामध्ये या ज्या काही अडचणी आहेत याच्यासाठी दरवेळेस शिक्षकांनी भांडणं, शिक्षक परिषदेने भांडणं याच्यापेक्षा या संदर्भात एखादा कायदा करता येईल का, एखादा GR काढता येईल का, या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही विचार करणार आहे. आणि त्या संदर्भात मंत्रालयीन स्तरावर सुद्धा आपण पाठपुरावा करणार आहोत. फक्त आता येथे हा झाला 1 किंवा 2 मुद्दे. याच काळामध्ये जे निवृत्त शिक्षक आहेत त्यांना पेन्शन उशिरा मिळणं, त्यांना पेन्शन न बसणं, असे सुद्धा बरेचसे चुकीचे कार्यक्रम हे पंचायत समिती स्तरावर चालत आहेत. त्याला सुद्धा आळा बसणं गरजेचं आहे. आमचेच एक शिक्षक बांधव आहेत,
त्यांचे 12,46,000 उपदान। यावेळी निफाडसह जिल्हाभरातील शिक्षक उपस्थित होते। या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला होता, तसेच सर्व संघटनांचे सहकार्यही लाभले होते। हे आंदोलन वेळोवेळी आपल्या एस मराठी न्यूज नेटवर्कने पाठपुरावा केल्याने परिषदच्या वतीने एस मराठी न्यूजचेही आभार मानण्यात आले। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे, निफाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।